या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण SK9 येवला न्यूजवर पाहत आहोत। येवला शहर पोलिसांकडून भांड्याच्या दुकानात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। दिनांक 26 मार्च रोजी येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका होलसेल भांड्याच्या दुकानात तांबा पितळाची तब्बल 23 लाख रुपयांची भांडे चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। या घटनेनं संपूर्ण तालुक्यामध्ये खळबळ उडाली होती। या संदर्भात शहर पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला। शहर पोलिसांनी कसून तपास करत आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील असल्याची माहिती समोर आली। यानंतर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, पोलीस उपाधीक्षक तेजवीर सिंधू, मनमाड उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्यासह पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी एक पथक तयार करून हे पथक धाराशिव येथे पाठवले। यानंतर संशयित आरोपी रामचंद्र शिवाजी पवार याची कसून तपासणी करण्यात आली। त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तसेच चोरीचा मुद्देमाल खरेदी करणाऱ्या 2 व्यापाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। इतर टोळीतील फरार सदस्यांचा येवला शहर पोलीस आता तपास घेत आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। तर येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक भांड्याचे दुकान फोडलं होतं। काही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे। ह्याच्यामध्ये 26 तारखेला साधारण रात्री 12:30-1च्या दरम्यान, तेव्हापासून तर सकाळी 4-4:30 वाजेच्या आत असा तो टाईम असावा। त्या वेळेमध्ये भांड्याचं दुकान जे आहे त्याची घरफोडी झालेली आहे। घरफोडी करताना आरोपी जे ते पाठीमागचा जो दरवाजा आहे तो तोडून आलेले आहेत, आत प्रवेश केला आणि जो माल होता सर्व तांब्याची किंवा पितळेची किंवा काचेचे भांडे ते चोरून घेऊन गेलेले होते। येवला शहर पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि ॲडिशनल SP मालेगाव तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलीस स्टेशनचे PI धीरज महाजन आणि आम्ही सर्वांनी मिळून एक टीम तयार केली। त्याच्यावर वेगवेगळ्या अँगलने विचार केला, कुठले आरोपी असू शकतात, काय करू शकतात, आणि त्या संपूर्णपणे व्यावसायिक कौशल्यपणाला लावून त्याच्यामध्ये आतापर्यंत 3 आरोपी अटक केलेले आहेत। त्या 3 आरोपींकडून टोटल ही साधारण 23 लाखाची घरफोडी होती। तर 14 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी रिकव्हर केलेला आहे। त्याच्यामध्ये एक तो आयशर ट्रक आहे, भांडे आहेत, जसाच्या तसा मुद्देमाल मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून तो मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे। आणि निश्चितपणे या टीममध्ये जे सर्व अंमलदार होते ते कौतुकास पात्र आहेत। त्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे। त्या अंमलदारांचं सुद्धा SP साहेबांनी त्यांना प्रोत्साहन म्हणून रिवॉर्ड मंजूर केलेला आहे आणि अत्यंत शिताफीने अगदी कमी वेळामध्ये ही घरफोडी उघडकीस आलेली आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स, येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भव्य शोरूम। आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई-लुना, RTO पासिंग ताशी 70 किलोमीटर चालणारी ई-झुलू, तसेच RTO पासिंग व लायसन्सची आवश्यकता नसलेली ई-झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या। जगदंबा व्हील, पृथ्वी हॉटेल शेजारी, कोटमगाव रोड, येवला। संपर्क 8530 92 70 14।